मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये नागपूरमध्ये मोठ्या महापुराचा एक इतिहास राहिला. त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरल्याच्या घटना पाहायला मिळाल्या. यावर्षी देखील तशा प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडनं काय उपाययोजना केल्या जातात हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत नागपूरच्या महापौर नीता ठाकरे ताई आहे. ताई, सध्या नालेसफाईचं काम सुरू आहे, पण अनेक भागात नागरिक असं म्हणतात की त्यांच्या भागातलं नालेसफाई नीट होत नाही. सध्या काय चित्र आहे? खरं म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्यापासून शहरातील सर्व प्रमुख नाल्यांच्या सफाईचं काम मोठ्या प्रमाणात आणि ताकदीने सुरू आहे. काही लोकांचं म्हणणं तसं असेल तर एखाद्या वेळी त्यांच्याकडे माहिती कमी असू शकते किंवा अजून ते काम पूर्ण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे चढावाकडून उताराकडे अशा प्रकारे ते सर्व काम सुरू आहे. त्यासाठी जिथे गरज आहे तिथे मोठे पोकलँड किंवा JCB लावून काम सुरू आहे. ज्या ठिकाणी ते जात नाही त्या ठिकाणी लहान मशिनरीज लावून काम सुरू आहे. काही ठिकाणं असे आहे की ज्या ठिकाणी तेही शक्य होत नाही, अशा ठिकाणी नाईलाजाने का होईना पण मॅन्युअली त्यांची आपल्या सगळ्या लोकांची व्यवस्था काळजी घेऊन हे सगळं नालेसफाईचं काम सुरू आहे. आणि आपण जो संदर्भ दिला 2 ते 3 वर्षात, खरं म्हणजे माझ्या तशा प्रकारे ध्यानात नाही, पण ठीक आहे. मोठ्या प्रमाणात या सगळ्या नाल्यांचा गाळ काढणं, सगळा कचरा काढणं हे सगळं सुरू आहे. त्यामुळे ती स्थिती येणाऱ्या नजीकच्या आता जो पावसाळा येईल त्यावेळी तशी स्थिती परत येणार नाही अशी मला खात्री आहे. मध्यंतरी नागनदीचं रुंदीकरण, खोलीकरण आणि डागडुजी पण झालेली आहे. त्या कामाचं काय स्टेटस आहे? जसं आपण नाल्यांच्या संदर्भात म्हटलं तसंच नागनदीचा सुद्धा 5 स्ट्रेचेस आपण नागनदीचे केले आणि या प्रत्येक स्ट्रेचमध्ये सुद्धा तशाच प्रकारची म्हणजे सर्व गाळ काढणे, काही ठिकाणी नदीत थोडासा जलपर्णीचा काही भाग हे सगळं काढून बाहेर काढणं. आज आपण पाहाल तर नागनदीच्या काठावर अनेक ठिकाणी मोठे ढीग नागनदीतले गाळ काढलेले आपल्याला दिसून येतील. जेव्हा की ते काढून खरं म्हणजे डंप करणं देखील सुरू आहे, तरीसुद्धा काही प्रमाणात ते आपल्याला अजून दिसून येतील. त्याच्यावरून लक्षात येते की मोठ्या प्रमाणात ताकदीने नागनदीची सुद्धा सफाई करणं सुरू आहे. नागनदीच्या भिंतींच्या बांधकामाचा सुद्धा विषय मागील वर्षांमध्ये म्हणजे मागेही पूर्ण झाला आणि यावेळी तर माननीय देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणात निधी यासाठी दिलेला आहे. त्यामुळे हे देखील काम म्हणजे एकीकडे फेन्सिंगचं आणि दुसरीकडे सफाईच्या म्हणजे गाळ काढण्याचं काम, पात्र रुंद करण्याचं काम, रुंद म्हणजे स्वच्छ करण्याचं काम हे देखील ताकदीने सुरू आहे. मला खूपच खात्री आहे की यावेळच्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पूरस्थिती तयार होणार नाही. विशेष करून नाग नदीला जे उपनाले आहे, आपण उत्तर नागपूरच्या काही भागामध्ये पाहतो, कामगार नगर असा भाग आहे जिथे सातत्याने थोडा जरी पाऊस आला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. तिथल्या नागरिकांची सातत्यानं तक्रार राहिलेली आहे. या व्यतिरिक्त म्हणजे नागनदी व्यतिरिक्त जे उपनाले आहे, पिवळी नदी असेल, चांभार नाला असेल, या संदर्भात काय स्टेटस आहे? या सर्व ठिकाणी देखील सफाई तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की कचरा नाना प्रकारचा कचरा या ठिकाणी या नाल्यांमध्ये येतो, तो सगळा काढणं सुरू आहे. सखल भाग जो आहे त्या ठिकाणी लोकांच्या निश्चित अडचणी म्हणजे लोकांची मागणी येऊ शकते, पण हे देखील तेवढंच खरं आहे की मोठी दुविधा खरं म्हणजे प्रशासनाच्याही मनात आहे की अत्यंत सखल भागामध्ये जिथे खऱ्या अर्थाने राहुटी व्हायला नाही पाहिजे अशाही ठिकाणी लोकांनी आपल्या स्वतःची काळजी न करता अशा काठापर्यंत नागनदीच्या किंवा या छोट्या नाल्यांच्या नदीच्या काठांपर्यंत खरं म्हणजे रहिवासी क्षेत्र नसावं अशा ठिकाणीही रहिवास सुरू केलेला आहे. आता इतकी मोठी अडचण आहे की खरं तर त्यांना त्या ठिकाणून एक म्हणजे चटकन हुसकावून लावणं हा एक भाग आहे, पण मानवीयतेच्या दृष्टिकोनातून आपण तसं काहीही न करता त्या सर्व भागांमध्ये सफाई करणं आणि पुन्हा त्या लोकांना तशी अडचण होणार नाही या गोष्टीची काळजी घेण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र या ठिकाणी समजा पूरस्थिती जर तयार होत असेल तर त्यावेळी विशेष ताकदीने त्या भागातील लोकांना हलवण्याचं काम देखील महानगरपालिका करत असते. हे देखील आपल्याला प्रश्न काही निर्धारित लक्ष ठेवलं आहे की कधीपर्यंत संपूर्ण नालेसफाईचं काम पूर्ण करायचं आहे? मे महिन्याच्या शेवटीपर्यंत आणि फारच लेट झालं तर जूनच्या अगदी सुरुवातीच्या आठवड्यात हे सगळं सफाईचं काम पूर्ण झालेलं असेल. कारण साधारणतः जूनमध्ये पावसाची सुरुवात होते आणि तत्पूर्वी हे काम झालेलं पाहिजे असते. तशाच सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. किती टक्के काम झालं असं म्हणता येईल? एक 50% अधिकचं काम यावेळी आता पूर्ण झालेलं आहे नालेसफाईचं. आपण बघू शकतो नागपूरच्या महापौर त्यांनी सांगितलं की 50% अधिकचं काम झालेलं आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास 100% काम पूर्ण होईल आणि नागपूर शहरात यावेळेस महापूरजन्य किंवा पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर महानगरपालिकेकडनं घेतली जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे